चला लेट्स प्ले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विजय राऊत मनोज सावंत आघाडीची जोडी. तर गोलंदाजीमध्ये वेगळ्या बदलासह आपण बघतो या ठिकाणी मेजर स्वतः गोलंदाजी मार्कवर. संघनायक. बिग बॅटल ऑफ क्रिकेट. महत्वाची लढत, महत्वाचा सामना, अस्तित्वाची लढाई. पहिला चेंडू सुंदर अप्रतिम विजय राऊत यांच्या विरोधामध्ये मात्र एक चांगलं आक्रमण केलं गेलं. धावांपासून दूर ठेवलं गेलं. यावेळेस उजव्या इष्टीच्या बाहेरच असणार आहे आणि अवांतरची घोषणा आहे. एका धावेची भर म्हणता येणार नाही. पहिली धाव आहे धावफलकावर. अवांतरच्या माध्यमामध्ये गोलंदाज मात्र तयार आहेत. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका स्क्वेअर लाईन मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे. फंबल झाली आणि त्या ठिकाणी नक्कीच नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा आपण बघतोय या ठिकाणी. 2 धावा धावफलकावर पूर्ण होणार आहे. 2 धावे धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावर. महत्वाची लढाई. अल खुरैश यांच्या विरुद्ध शालू SBI. पुन्हा एकदा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू खराब घोषित केला जातोय आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाणार आहे. या चुका टाळाव्या लागतील. रिवर्सचा प्रयोग केलाय आणि चेंडू आपण बघू शकता जातोय सीमारेषा पार. या ठिकाणी आपण बघतोय येतोय चौका. या चौकारामुळे धावफलकावर 8 धावा झालेले आहेत. पहिलं आक्रमण आणि यावेळेस मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरच्या चेंडूसाठी नक्कीच विजय राऊत सर पूर्णपणे तयार होते. चेंडूची वाट बघितली आणि चेंडूची वाट बघितल्यानंतर चेंडूची वाट लावली. यावेळेस बघा कलाकारी बघायला मिळेल. शपल लाईनवर आले, जागा बनवली, वाकले, चेंडूला उचललं आणि लॉंग लेगच्या दिशेनं फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार आलेला आहे. 12 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. मेजर संदीप यांना पुनरागमन करावं लागणार आहे. सुपर क्रिकेट. धाव घेण्याची आवश्यकता देखील मला वाटतं त्या ठिकाणी नाही. या जोखीम घेण्याची गरज नाही. परंतु या ठिकाणी कमबॅक करीत असताना मेजर संदीप यांचा देखील एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अगदी एकमेका विरोधात पूर्ण शक्तीने उभे राहिलेले 2 संघ. अल खुरैश आणि शालू SBI. निर्धाव चेंडून समाप्ती झाली. पहिल्या षटका अखेर धावफलकावर 12 धावा. आता गोलंदाजीला कोणाला बोलवणार हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण अनेक बदल गोलंदाजीच्या माध्यमामध्ये केले गेलेले. मागील सामन्यामध्ये देखील आपल्याला अनेक प्रयोग बघायला मिळाले. मला वाटतं दुर्योधन आलेले. दुर्योधन हिरवे यांनी देखील अनेक वेळा आपण बघितलं नवीन चेंडू सांभाळलेला आहे. यावेळेस दुसऱ्या षटकाची जबाबदारी आहे तर मैदानाच्या आतमध्ये मनोज सावंत. या अगदी सुरेख फटका आहे. थोडीशी जागा बनवली होती आणि या बनवलेल्या जागेवर आक्रमण करीत असताना मनोज सावंत पहिला चौकार त्यांच्या बॅटीतून आणि 16 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. गोलंदाज तयार आहे. पारितोषिक आलंय. संघ मालक आदरणीय साबिर भाई इनामदार यांच्या वतीनं सर्व गोलंदाजांना विकेटसाठी 100 रुपये. बदल अनेक केले गेले यावेळेस. सीमे रेषेवर कर्णधार आणि आयकॉन किरण बडे आणि मेजर संदीप सीमे रेषेवर तैनात केले गेले. दुर्योधन तयार आहे. चला फटका फसलेला आहे.
दुर्योधन दुसऱ्या प्रयत्नामध्ये या जेलला पूर्ण करतील. पहिल्या विकेटचं पतन आणि बिग लॉस आपण मैदानात बघतोय. आणि या ठिकाणी शालू मामू यांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद आला असेल नक्कीच. आणि इब्राहिम भाई इनामदार यांच्या वतीनं, माफ करा, साबिर भाई इनामदार यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हा, SBI नावानं जास्त प्रख्यात आहे बघा शाबीर भाई. तर त्यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच दुर्योधन यांच्या खात्यात 100 रुपये जमा झालेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. राम काळे आहेत, हे देखील आयकॉन आहे. दोन मजबूत संघ आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याचे प्रयत्न म्हणजे प्रतिष्ठेची लढाई मैदानाच्या आतमध्ये. लॉर फुलटॉस सुपर कनेक्शन टू द बॅट, अतिशय सुंदर फटका. आणि या ठिकाणी आपण बघू शकता चौकारानं राम काळे यांनी इशारा दिलाय विरोधकांना, मी आलोय, आय एम बॅक. 20 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या धावफलकावर. दुर्योधन पुन्हा एकदा तयार असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी SBI यांच्या वतीनं 100 रुपये. गोलंदाज सज्ज. काय चेंडू होता बघा दुर्योधन यांचा. हे षटक म्हणजे 1 तेरा आणि 1 मेरा या पद्धतीने हे षटक पुढे चाललंय. 2 चेंडू शिल्लक आहे. टेनिस क्रिकेट मधील मोठं अस्त्र यार्कर. हा 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 शॉट ऑफ द डे, कमालीचा फटका. आणि त्या ठिकाणी किरण बडे यांनी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुंदर क्रिकेट आपण या ठिकाणी बघतोय. क्रीडा रसिकांचं स्वागत आहे, कारण या सामन्याचं महत्व सर्वांना माहिती आहे. 22 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. गोटू भाऊ चालू झालं का पाहून घ्या ते. पुन्हा एकदा कट केला, यावेळेस मात्र संधी नाही. चेंडू 1 टू 4 होतोय. खणखणीत आणि दणदणीत चौकार. अहो प्रेक्षकांना विनंती, एखादा चेंडू आडवीत जा. बाहेरचा बाहेर आलेला. तुमच्या सुद्धा सहकार्याची गरज आहे, सगळं तुमच्यासाठीच आहे. क्रीडा रसिकांनी सहकार्य करायचंय. तिसरं षटक, तिसरा गोलंदाज. एक बाद 26 धावा धावफलकावर षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघू शकता 3. आणि या ठिकाणी लेजेंडरी क्रिकेटर जैरुद्दीन अप्पिसाब गोलंदाजी मार्कावर मात्र आलेत. त्यांच्या समोर स्थिरावलेले विजय राऊत आज कमालीची फलंदाजी करतायत. तर संघनायक राम काळे स्ट्राईक एंडवर. यार्करचा प्रयत्न केला, धावबाची संधी आणि त्या ठिकाणी अनबॅलन्स होते अप्पिसाब. पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. विजय सहजासहजी मिळणार नाहीये बघा. तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला समोरच्याला दाबायचंय आणि त्यानंतर तुम्हाला विजयाच्या आशा पल्लवीत राहणार आहे. पहिला चेंडू निर्धाव 26 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3. गोलंदाज सज्ज. 2 मजबूत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय राऊत 7 चेंडूंमध्ये 10 धावा बनवत आहेत.
आणि इमिजिएट 4 चेंडूंमध्ये 10 धावा राम काळे यांनी बनवलेले आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे, दूरवर राहील. अवांतरची घोषणा. चेंडू मात्र खराब दिला जातोय. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावर आहेत. सुंदर आयोजन, दमदार नियोजन. YCL चा पर्व क्रमांक 2 खासदार साहेबांच्या प्रेरणेने आयोजित खासदार चषक 2025. गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू. थोडीशी फ्लाईट दिली होती, दिशा मात्र चुकलेली आहे. त्या ठिकाणी पंचांचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धावेचा येतोय आणि या अवांतरच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाणार आहे. 28 धावा आहेत. सुरुवातीपासून आपल्याला नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. अगदी पहिला चेंडू चांगला होता, त्यानंतर मात्र पहिला आपण पाहू शकतो या ठिकाणी 2 चेंडू खराब आलेले आहेत आणि धावफलकाला तो आधार मात्र मिळतोय. पुढचा चेंडू. लोअर फुलटॉस. फटका फसला. पुन्हा एकदा हाफिसाब चेंडूकडे. याही वेळेस चेंडू पासून थोडेसे दूरवर राहिले, परंतु एकदा प्रयत्नासाठी टाळ्या झाल्या पाहिजे बघा. आता झेल साहजिक आहे, अवघड होता. अतिशय सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी हाफिसाब यांनी केले. चेंडू पर्यंत गेले, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सटकलेला आहे. 30 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर इमेजिएट 2 धावा पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहे. या षटकामध्ये संधी निर्माण होत आहेत आणि हाफिज साहेब यांचे प्रयत्न कमी पडत आहेत, कारण दोन्ही वेळेस हाफिज साहेब यांच्यासाठीच संधी होती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील चेंडू चांगला होता. आता जर विजय सरांचा पाय मध्ये नसता तर मला वाटतं यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. अगदी लेग बायचा इशारा आलाय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावर आहेत, परंतु तो सुद्धा क्रिकेटचा भाग आहे बघा. फलंदाजांना जागा बनवणं, फलंदाजांना यष्ट्यांना वाचवणं, हा टेनिस जगतातील खेळाचा प्रकार आहे. बघूया. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाली झालेल्या आहे, कारण राम काळे यांच्यासाठी वेगळं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जात आहे. दोन्ही संघ या ठिकाणी विजयाच्या इच्छेशक्तीसह या ठिकाणी आलेले आहेत आणि विजय महत्वाचा आहे, कारण हा सामना प्रतिष्ठेचा आहे. 1 बाद 31 धावा. पुढचा चेंडू. राम काळे पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. हिट हार्ड. चेंडू गोइंग आउट ऑफ द पार्क. दमदार षटकार आणि धावफलकावर सदैव 30 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड. आणि आज राम काळे कॅप्टन्स इनिंग खेळतायत. कर्णधाराची खेळी. बघूया. राम काळे मात्र थोडीशी वेगवान धावा बनवताना बघायला मिळत आहेत, कारण मित्रांनो या ठिकाणी प्रथम फलंदाजी करीत असताना अल कुरैश संघाला धावा बनवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. विरोधी गोलंदाज देखील वेगवेगळे प्रयोग करतायत. नक्कीच यावेळेस जहीरुद्दीन हाफिज साहेब यांनी दिशा बदलली. राईट आर्म ओव्हर द विकेट हे आक्रमण केले जाईल. चेंडू क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जागेवरून उडवलाय, लॉफ्ट केलाय, चेंडूला दाखवलाय पुन्हा एकदा आसमान. अहो बॅट असेल तर काढारा, बॅट न निघेल ना तो चेंडू. काय परिंदा है तू.
43 धावा धावफलकावर. मागील 2 चेंडूंवर जर बघितलं तर 2 पद्धतीनं 2 षटकार या ठिकाणी राम काळे यांनी मिळवलेले आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. पुनरागमन करणार की नाही झैरुद्दीन आपिसाब. हा चला कमबॅक देखील केलेलं आहे. एक आनंद देणारा चेंडू, डॉट चेंडू आणि निर्धाव चेंडूने समाप्त आहे. धावा धावफलकावर आहे. एक वेगवान भागीदारी होते बघा, परंतु गोलंदाजीमध्ये नवीन गोलंदाज रामहरी चौरे. पहिल्या चेंडू उजव्या शीटच्या बाहेर आल्या बरोबर त्या चेंडूला पाठवलंय कव्हर पॉइंटच्या दिशेनं. सीमारेषा पार. खणखणीत आणि दणदणीत चौकार आहे. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत करतायत विजय राऊत सर. यावेळेस त्यांच्या वतीने आक्रमण मैदानाच्या आतमध्ये 47 धावा आहेत. अगदी शालू एसबीआय संघाला या भागीदारीला तोडणं गरजेचं आहे बघा, कारण ज्या प्रकारचे हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत नक्की शतका पार जातो की काय संघ, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गतीने फसवण्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगला आहे, यष्टीरक्षण देखील चांगलं आहे, परंतु एक सिंगल मिळणार नाही. एक सिंगल या ठिकाणी मिळेल आणि त्यानंतर 1च्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. 48 धावा धावफलकावर आहेत. चांगलं गती परिवर्तन बघा, आणि हे सुद्धा प्रयोग तुम्हाला करावा लागणार आहे, कारण या दोन्ही फलंदाजांनी या सामन्यावर वर्चस्व निर्माण केलंय. नुसतं या सत्रात नाही. राम काळे स्ट्राईकवर आहे. हो हो हो, राम काळे यांचा पुलचा फटका आहे. त्या ठिकाणी फिरोज अन्सारी. फटका फसलाय, विकेटचं पतन. मोठा धक्का. शालू मामा यांना विनंती असेल, तुमचे पारितोषिक जे द्यायचे ते तुम्ही अगोदर या ठिकाणी आणून जमा करा. तुमचं पारितोषिक कंटिन्यू चालू आहे, परंतु तुम्ही ते 200 रुपये द्या ना मग कमीत कमी. हा एसबीआय साहेब, शाबीर भाई इनामदार, हा दोघं संघ मालक आहे. हा 3 संघ मालक आहे. प्रवीण जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी आक्रमण केलंय. ओ हो मेजर. मला वाटतं यावेळेस प्रयत्न चांगले केलेत आणि त्या ठिकाणी पंचांचा निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे. दोन धावा या ठिकाणी मिळाल्या. अर्धशतक धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघतोय. कमालीचा चेंडू आहे. आतापर्यंत जितके चेंडू पडले ना त्या सर्व चेंडूंमध्ये हा चेंडू झकास होता. गुडलेवंतावर टाकला, उजव्या इष्टीच्या बाहेर, चांगल्या उंचीवर इष्टी रक्षकापर्यंत गेलाय. बघूया, याही वेळेस उडवलाय चेंडूला. यावेळेस झैरुद्दीन आपिसाब चेंडू खाली आहे, मला वाटतं पुढे असतील. हा अगदी विकेटचं पतन आहे. फलंदाज बाद आहे.
नवीन फलंदाज शाहिद पठाण. 4 षटकानंतर या ठिकाणी 3 बाद 50 धावा झालेल्या आहेत. ड्रीम ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. टेन्शन घेतो मी, सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणतं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. बावन्न धावा फलकावर आहे. ड्रीम ब्रेक संपलेला है. मैदान में आया है पानी, क्या बदलेगी इस मैच की कहानी? यावेळेस हवाई सफर है. मेजर फिर एक बार, हळू हळू हळू. मेजर 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 बघा, काळजी घ्या मेजर. स्वतःची काळजी घ्यायची आहे. षटकार. तर संदीप मेजर म्हणल्यावर ही वेगळी क्वालिटी आहे. तर या पलीकडे मला वाटतं कोणीही प्रयत्न करू शकत नाही. 58 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. विजय राऊत सर ऑन फायर.
बघूया गोलंदाज तयार. आता मला वाटतं अहो नो 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 नो, खूप खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच त्या ठिकाणी आपण बघू शकता 2 धावा पळून पूर्ण झालेल्या. या 2 धाव्यानं धाव फलकावर होणारी प्रगती 60 धावा धाव फलकावर. जबरदस्त सामना, खासदार चषकाचा रोमहर्षक चित्तथरारक लढत या ठिकाणी आपण अनुभवतोय. अल कुरेश यांच्या विरोधामध्ये शालू SBI. बिग ब्लास्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय राऊतसर. यार्करचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा स्वतः पिसाब आहे. धाव मिळणार नाही त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. 60 धावा स्थिर, धाव फलक शांत. षटक क्रमांक आपण बघू शकता 5 मैदानाच्या आतमध्ये. सेकंड स्पेल मध्ये या ठिकाणी पिसाब. स्ट्राईक वर आघाडीचे फलंदाज विजय राऊतसर. एकतर्फी एकाकी झुंज. पुढचा चेंडू आहे. दिशा खराब आहे, दिशा खराब आहे, दंडित केलं जाईल. अवांतरची घोषणा. मोफतच्या धावेचा आधार घेत धाव फलक पुढे जाईल 61 धावा. चढ उतार होत आहेत बघा या सामन्यामध्ये. त्या ठिकाणी जर बघितलं तर अगदी राम काळे परतलेत. त्यानंतर थोडासा दबावात आलेला हा संघ. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शक्ती. रामहरी यांच्या माध्यमामध्ये चेंडूला परतवलं जाईल. सिंगल. षटक संपल्या गेलं 5 षटकानंतर 62 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर पुन्हा एकदा रामहरी चौरे कळमकर आयकॉन आहेत. त्यांच्याकडे चेंडू दिला जातोय. तीन बाद 62 धावा आहेत बघा. सर्वात यशस्वी गोलंदाज जर बघितलं तर रामहरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. हा शॉट मध्ये ती ताकद नाही बघा. फिरोज अन्सारी नाही, खूप वेळ वाट बघितली. हे आळशी क्षेत्ररक्षण आहे. 3ऱ्या टप्प्यावर ते क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावे धावफलक पुढे जाणार. 64 धावा धावफलकावर आहे. फलंदाजांची स्तुती करावी लागेल बघा. त्यांनी मात्र वाट बघितली नाही. 2 धावा या ठिकाणी इमिजिएट पूर्ण झालेल्या आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू आहे. लेडिंग एज घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 3रा बळी या ठिकाणी. 3रा बळी या ठिकाणी शक्तीच्या नावावर. 4था धक्का संघाला दिला जातोय. विकेटचं पतन आहे बघा. हे पहा, बक्षीसदात्यांनी पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून जमा करायची आहेत. त्यांचं स्वागत आहे. एकदा विजय सरांसाठी टाळ्या बघा. आज सुरुवातीपासून चांगली फलंदाजी झाली. आज तोडफोड सामना आहे बघा हा. ना ये बडा ना वो बडा, जो आज खेलेगा वो सबसे बडा. चार बाद 64 धावा. नाही, अप्रतिम चेंडू आहे. कॉट बिहाइंडचा अपील आहे बघा त्या ठिकाणी. चोकाकोळी. बघूया. क्या बात है, क्या बात है.
सर्वात यशस्वी गोलंदाज आहे बघा. या ठिकाणी रामहरी चौरे आपण बघितलं. त्यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर बघितलं तर मित्रांनो 1.4 ओव्हर मध्ये त्यांनी आतापर्यंत फक्त 9 धावा दिल्या, 3 फलंदाजांना बाद केलंय. रविवार स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, लक्षात ठेवायचा आहे. हा सुंदर चेंडू, सुंदर चेंडू सुकाकुळी. यावेळेस मात्र चेंडूची 3 चेंडू आपण बघतोय या ठिकाणी. चेंडूचं मोजमाप करतायत आतापर्यंत सुकाकुळी. 3 चेंडू आतापर्यंत त्यांच्या विरोधात टाकले गेले. 3ही चेंडू डॉट आहेत. 4थ्या चेंडूवर मात्र आक्रमण. मेजर संदीप आहे आज मात्र. अगदी मेजर संदीप असतील, जैरुद्दीन हाफिज साहेब असतील, जीवापाड क्षेत्ररक्षण केलंय बघा. सबकुच क्रिकेट बघायला मिळालं आज. 4 बाद 65 धावा आहे धावफलकावर. आणि त्यानंतर मला वाटतं दुर्योधन यांना आमंत्रित केलं जातंय गोलंदाजीसाठी. दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला ते बघायला मिळतील. पहिल्या स्पेलमध्ये देखील थोडेसे मागडे होते, परंतु त्यांनी मनोज सावंत यांना त्या ठिकाणी बाद केलं होतं बघा. कारण मनोज सावंत यांनी अगदी पहिला गेअर टाकलेला होता. आक्रमण त्यांनी चढवले होते. पुनरागमन करतायत या ठिकाणी शालू SBI संघ. तर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन सुकाकोली नॉन स्ट्राईक एंडवर शाहिद पठाण. चांगला चेंडू आहे, पायाला स्पर्श करीत एक गोलंदाजाला मानवंदना देणारा हा चेंडू होता. त्या ठिकाणी मात्र सिंगल पूर्ण झाली. गोलंदाजांचे प्रयोग चांगले बघायला मिळत आहेत, परंतु आघाडीचे फलंदाज परतल्यानंतर थोडासा मैदान शांत झालंय. शाहिद पठाण देखील यावेळेस बीट झालेले. डॉट चेंडू आला. 66 धावा धावफलकावर. विजय राऊत सर बाद झाल्यानंतर खूप अडचणी निर्माण झालेल्या आहे. हा चेंडू सुद्धा निघून गेलेला आहे. अगदी मागील काही चेंडू आपण बघितले डॉट गेले. रामहरी यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दुर्योधन यांनी देखील या ठिकाणी आपण बघू शकता पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू निर्धाव टाकलेले. या ठिकाणी आपण बघतोय अल कुरेश संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम गोलंदाज करतायत. कारण हा 3रा चेंडू गेलेला आहे आणि या 3ही चेंडूंमध्ये जर बघितलं तर 3 प्रकारचे 3 चेंडू फेकले गेले. 3ही वेळेस जर बघितलं तर नदीम इनामदार यांच्या वतीने शाहिद पठाणसाठी प्रति षटकार 100 रुपये. लॉंग ऑनच्या दिशेने केलेला फटका आहे. त्या ठिकाणी शक्ती द पॉवर. अगदी ड्रिंक ब्रेक नंतर मला वाटतं SBIच्या शालू SBI संघाच्या बाजूने सामना थोडासा वळालाय. 67 धावा धावफलकावर आहे. याही वेळेस बंदिस्त ठेवणारा चेंडू, लेग बाईटचा इशारा. 1 धाव मिळाली. धावफलक 1ने पुढे जाईल. 7 धन्यवाद. हा सामना संपल्यानंतर भीमनगर किंग्ज आणि रिबेल या दोन्ही संघनायकांनी टॉस साठी तयार राहायचं आहे. मागील 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा दिल्यात. बघूया. स्विचचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. धावाची संधी आहे. आता मेजर यांनी सुद्धा चांगली सुरुवात केली असं म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर सिंगल आले. 69 धावा धावफलकावर आहे.
तो धावांचा फ्लो संपलेला आहे. ती धावांची लाट ओसरलेली आहे. यावेळेस देखील छप्पा लाईनवर आले. चेंडू बॅटेवर येत नाहीये. चेंडू हा देखील आपण बघतोय एक धाव देऊन जातोय 22च्या माध्यमामध्ये. 70 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. अनुभव मात्र दोन्ही फलंदाजांकडे. सुकाकुळे ऐकवाने शाहिद पठाण केच मधील दुसरं जुनं नाव आहे. यावेळेस बॅटीची गडा घेतलेली आहे. मेजर स्वतः सरसावलेत. सिंगल या ठिकाणी पूर्ण केले. दुसऱ्या धावेला जाण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव मिळणार नाहीये कारण आज संदीप मेजर थोडेसे वेगळे बघायला मिळत आहेत. 71 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. षटक क्रमांक 8 शेवटचा षटक. 3 चेंडू शिल्लक. नदीमभाई इनामदार यांच्या वतीनं शाहिद पठाण यांच्या प्रति षटकाराला 100 रुपये. बघूया बघूया पुढचा चेंडू आहे. फटका चांगला खेळ आहे. बिटवीन द गॅप आहे. करण बडे आणि हाफिज साहेब यांच्या मधोमध चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि अगदी महत्वाचा चौकार या ठिकाणी आलेला आहे. 75 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू शिल्लक आहे. शाहिद यांच्या बॅटीतून आलेला पहिला चौकार. पुढे सरसावलंय धावबादची संधी. सुकाकुळी मला वाटतं या ठिकाणी धावबाद. शिल्लक आहे. 75 धावा धावफलकावर आहे. 5 फलंदाज बाद आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जाऊन दाखल झालाय. बघूया बघूया चेंडू चांगला होता. याही वेळेस धावबादची संधी आहे. खूप मोठी संधी होती. इष्टी रक्षकानं त्या ठिकाणी नक्की चुकी केली. एक सिंगल लेग बाईकच्या माध्यमामध्ये मिळाली आणि 76 धावा पूर्ण झालेल्या आहे. 77 धावांचं लक्ष असणार आहे. चला लाईनअप मध्ये आणि तितक्या शुभेच्छा देखील एकमेकांना दिल्या जात आहेत. तर हे केच काय क्रिकेट आहे बेडू. अतिशय सुंदर दृश्य.
यांच्या वतीनं दुर्योधन हिरवे हे 100 रुपये विकेटसाठी. संघ मालकाच्या वतीनं आलेले पारितोषिक होतं SBI यांच्या वतीनं. सुका कोळी गोलंदाजी मार्कवर आहे. राम काळे इकडे या 2 मिनिटं. आणि शाहिद पठाण शाहिद पठाण आणि राम काळे इकडे या 2 मिनिटं. पाटील सर इकडे या 2 मिनिटं तुम्ही. ऑफिसर इधर आओ 2 मिनिट. मॅच करा चालू. पहिला चेंडू डॉट आहे. चला पहिला चेंडू डॉट आलाय. विजय लक्ष 77 धावांचं आहे. 2 सत्ते धाव फलकावर आहे. ही 7.5 कोणाची आहे हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. 77 धावांचं लक्ष अल कुरेस संघानं ठेवलंय. शालू SBI संघ 77 धावांचा पाठलाग करतोय. दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. यावेळेस देखील शालू SBI संघाने आपल्या ताकदीचा वापर त्या ठिकाणी केला. तर विरोधकांनी देखील या ठिकाणी वेगवान गोलंदाज सुकाकुळी आयकॉनला गोलंदाजी मार्कवर उभं केलंय. बरोबरीची टक्कर आहे. पुढे सरसावले डिफेन्स केलेला आहे. सिंगल पूर्ण करतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. चला राम चौरे आपल्या घरात सुरक्षित. पहिली धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. 76 धावांचा प्रवास यानंतर पूर्ण करायचा आहे. किरण बडे प्रथमतः स्ट्राईक वर येत आहेत. अगदी सुरुवातीला बघितलं तर अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला अल कुरेस संघाची बघायला मिळाली. परंतु त्या ठिकाणी शालू SBIच्या सर्व गोलंदाजांनी पुनरागमन केलं. पलटवार केला आणि त्या ठिकाणी 76 धावा बनवल्या गेल्या. 77 धावांचं आव्हान या ठिकाणी मिळालं आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. थोडीशी शांत सुरुवात आपण या ठिकाणी बघतोय. बघूया किरण बडे यांनी आडव्या हाताने आक्रमण नक्की केलं परंतु त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक आणि चांगलं कामकाज केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि
टाळ्या सर्व काही सांगून जात आहेत बघा, कारण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सीमेरेषेवर चांगलं काम केलंय, कारण हा सगळ्यांची एनर्जी वेगळी बघायला मिळते. 3 धावा धावफलकावर आहेत. सुका कोळी गोलंदाजी मार्कवर. किरण बडे आयकॉन विरुद्ध आयकॉन. हो 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 हो, उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. आडव्या हाताने पाठवलाय सीमेरेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खणखणीत आणि दणदणीत चौकार. आणि प्रत्येक चेंडू नंतर रणनीती सुद्धा बदलल्या जात आहेत. शाहिद पठाण एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात ठेवलेले आहे. 7 धावा धावफलकावर. गती परिवर्तन. समोर खेळलेला फटका. राम काळे चेंडू मागे नाही. यावेळेस चेंडूनं राम काळे यांना फसवलंय आणि त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार. त्यांना लागलं का बघा ना. 44 धावा त्या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण झालेल्या आहे. बडे मैच का बड़ा खिलाड़ी किरण बडे. सातत्यपूर्ण 2 चौकार. डबल डिजिट मध्ये 11 धावा पूर्ण. गती परिवर्तन. चांगला चांगला चेंडू. चांगला अगदी फेरबदल चांगला गेला यावेळेस सुका कोळी यांनी. आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटका अखेर धावफलकावर आपण बघतोय 11 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. तर 11 धावा धावफलकावर पहिलं षटक संपलेलं. त्यानंतर राम काळे आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर मात्र उभे आहे. आता क्षेत्ररक्षण करताना थोडीशी इजा त्यांना झाली होती, परंतु मला वाटतं ते फिट आहे. गोलंदाजीला आलेलं आहे. आक्रमण त्यांच्या माध्यमामध्ये केलं जाईल. आडव्या हाताने खेळला. डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सिंगल पूर्ण करतायत. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. अगदी डझनभर धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. सुरुवात चांगली आहे बघा. येणाऱ्या काळामध्ये 41 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. बॅटीचा स्पर्श आहे बघा त्या ठिकाणी. बाहेर जाणाऱ्या चेंडूला त्रास देण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. बॅटीचा स्पर्श आणि त्या ठिकाणी आपलातून झेल विजय राऊत सरांनी पूर्ण केलाय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन बॅटर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना शप्प इनामदार. प्रवास सोपा नाहीये. धावांचा पाठलाग करीत असताना बरेच संघ अडचणीत आलेले आहे. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये राम काळे संघ नायक संघाला पहिलं यश मिळवून देत आहेत. किरण बडे ज्यांनी सर्व अगोदर या ठिकाणी आक्रमण केलं होतं त्या फलंदाजाला बाद केलं गेलं. आणि हा सामना कठीण आहे. हा खेळ कठीण आहे. ये खेळ नाही आसान. आग का दरिया है डूबकर जाना है. बघूया. 40 चेंडू 65 धाव्यांची गरज.
अतिशय चांगला चेंडू बघा, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला. अगदी हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शप्पूबाई करीत होते. चेंडू बॅटचा पूर्णतः संपर्क झाला नाही. फॉलो मध्ये देखील आपण बघतोय राम काळे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. हा अत्यंत मौल्यवान निर्धाव चेंडू आहे, कारण आता धावांचा पाठलाग बघायचा आहे. प्रत्येक जाणारा चेंडू हा मौल्यवान असणार आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी राम काळे यांची. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. याही वेळेस जमिनीला समांतर खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल पूर्ण करतायत. धावफलक 1 पुढे जाईल. 13 धावा धावफलकावर. अतिशय चिगूट आणि कंजूस गोलंदाजी करतायत राम काळे. या विजयाचं महत्व त्यांना माहिती आहे. ही जबाबदारी त्यांना माहिती आहे. अतिशय नियोजनबद्ध गोलंदाजी या ठिकाणी राम काळे. संघ नायक आहे. संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. स्विच हिट केला. क्षेत्ररक्षकानं वेग मात्र कमी केला होता चेंडूचा, परंतु चेंडू या ठिकाणी थांबणार नाहीये. हसते हसते कट जाय रस्ते. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. अगदी चौकारामुळे या ठिकाणी 17 धावा होत आहेत. धाव फलकावर पूर्ण. या चौकाराने मात्र आधार दिलाय धाव फलकाला. राम विरुद्ध राम. राम विरुद्ध राम. समोर मारण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडचा अपील. त्यानंतर या ठिकाणी अपील सर्वांनी केली, फक्त गोलंदाजाने केली नाही बघा. गोलंदाज मागे फिरणार आहे. षटक या ठिकाणी संपलं. 2 षटकानंतर धाव फलकावर 17 धावा. तर या ठिकाणी शाहिद पठाण गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. त्यांच्या समोर शप्पो इनामदार जे नवीन बॅटर आहे. यावेळेस देखील आपण बघू शकता बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. राम चेंडूवर येत आहेत. सिंगलच मिळणार आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाजी माध्यमामध्ये. 18 धावा पूर्ण झालेल्या आहे. 35 चेंडू 59 धावांची गरज आहे. सामना गरम आहे. स्विचचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू बॅटवर आला नाही. क्वाड बिहाइंडचा अपील केलं. यावेळेस फक्त मला वाटतं जास्त अपील केलं नाही, परंतु गोलंदाजानं मोठं अपील केलं होतं. विजय राऊत सरांनी त्यानंतर मात्र आपण बघू शकता शांती दाखवलेली आहे त्या ठिकाणी. 18 धावा धावफलकावर आहे. गतीनं फसवलं यावेळेस. क्या बात आहे. शाहिद पठाण. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. 1 धाव खर्च केलेली आहे. मागील षटकामध्ये देखील राम काळे यांनी सुवर्ण गोलंदाजी केली. शालू SBI संघाला मागे लोटलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राम काळे. जास्त धावा मिळणार नाही. एका धावेवर मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर आहे. मागील 2 षटकामध्ये अफलातून कामगिरी केली आहे अल कुरैशच्या गोलंदाजांनी. कल करो सो आज, आज करो सो अभी. हा चेंडू फलंदाजाला फसवतोय. सरळ रेषेत गेलाय. विजय
राऊत सरांच्या हातामध्ये. डॉट चेंडू आलाय. सामन्याची स्थिती बदलली. शालू SBI संघावर काळी ढग घोंगायला लागलेली आहे. हा यावेळेस फटका खास आहे. दमदार षटकाराने आपण बघू शकता या षटकाची समाप्ती झाली. तीन षटकानंतर 25 धावा फलकावर आहे. विजयाचं समीकरण 30 चेंडू 52 धावांची गरज आहे. परंतु शप्पो इनामदार यांचा जो षटकार होता, मला वाटतं तो षटकार बराच इफेक्टिव्ह ठरलाय. मनोधैर्य वाढवणारा तो ठरलेला आहे आणि ऊर्जा देण्याचं काम तो करणार आहे. राम चौरे स्ट्राईक एंडवर. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज संघ नायक राम काळे. ती चेंडू 52 धावा. पायाच्या दिशेने चेंडू होता. फायदा उचलला नाही मी म्हणे. लेग बायच्या माध्यमामध्ये सिंगल पूर्ण करते. धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर. स्ट्राईक वर येत आहेत शप्पो भाई. स्थानिक गोलंदाज आणि स्थानिक फलंदाज एकमेकाचा परिचय. 29 चेंडू 51 धावा बनवायच्या. गोलंदाज सज्ज. यावेळेस फटका थोडासा फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. त्यानंतर 2 धाव्यांचे प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघा. या 2 धाव्यांमुळे जर बघितला तर क्षेत्ररक्षकांचा थोडासा आळशीपणा सुद्धा बघायला मिळाला. 28 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये 28 चेंडू 49 धाव्यांची गरज. तर सिंगल मिळाली बघा आणि 29 धावा या ठिकाणी झाल्यात. चेंडू 27 बनवायच्या आहेत. 48 धावा. आता जर बघितली परिस्थिती तर दोन्ही संघाला जिंकण्याची संधी आहे. समसमान आहे. जो चांगलं काम करणार आहे, अगोदरच मी सांगितलं, जो चांगलं काम करणार आहे तो विजयाची माळ आपल्या गळ्यात घालणार आहे. षटकार आलेला आहे. 35 धावा धावफलकावर. लोअर फुलटॉस चेंडू डाव्या इष्टीकडे. लॉलीपॉप आणि दोन्ही हातानं यावेळेस रामहरी चौरे यांनी या गिफ्टला कबूल केलं आणि पाठवलंय बघा खूप दूरवर. बघूया. 42 धावा धावफलकावर आहेत. चांगला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत. एक चांगलं पुनरागमन देखील मी राम काळे यांचं म्हणेल, कारण सहजासहजी हा सामना शेवटपर्यंत जाणार नाही बघा. अखलाक भाई इनामदार यांच्या वतीनं शप्पो भाई इनामदार यांच्या प्रति षटकाराला 100 रुपये. 500 रुपये जमा केलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. बघूया. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. राम काळे यांच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन जास्त आहे बघा. डॉट चेंडू आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 24 चेंडू 41 धाव्यांची गरज.
सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असं टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान चालेल आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीचे असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केज में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम, जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे। हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है। हम आपके घर गोलंदाजी मार्कवर. रविवार हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, लक्षात ठेवायचं. अशाच लढती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बघायला मिळतील. राम चौरे ड्रिंक ब्रेक नंतर आपण बघू शकता पहिली धाव. दुसऱ्या धावेला निघालेत शप्पोबाई, 2 धावा पूर्ण करतील. या महत्वाच्या 2 धावा आहे. या चुका तुम्हाला परत सामन्यात ठेवणार नाही. गलती करो, गलतियां करो, पहले की गई गलती दोबारा मत करो. चुका तुम्हाला मैदानात ठेवणार नाही. 38 धावा धाव फलकावर. बॅटीचा स्पर्श क्षेत्ररक्षक त्यामागे सावंत साहेब, चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मात्र मिळणार नाही. हा फलंदाजांना सुद्धा धावा बनवाव्या लागणार आहे बघा. 22 चेंडू 39 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करताना शाहिद पठाण. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस आहे, पूर्ण ताकदीने उडवला या चेंडूला. शक्ती द पॉवर, पॉवरफुल षटकार. षटकार मात्र या ठिकाणी आलेला आहे. सहा धावेनं धावफलकावर प्रगती झाले. वेगात चाललेलं धावफलक 44 धावा. 21 चेंडू 33 धावा. म्हणजे त्या षटकारानं बघा किती फरक पडतोय. शाहिद पठाण पुनरागमन करणार का? कारण चढ उतार चालू राहणार आहे बघा. सामना कधी इकडे कधी तिकडे. परंतु ज्यांना बीपीचा त्रास असेल त्यांनी हा सामना बघू नये. कारण तुम्हाला जनरल वॉर्ड मध्ये नाही, डायरेक्ट आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागेल. चित्तथरारक लढत. जाऊया मैदानात. हा चेंडू खास आहे. षटकारानंतर डॉट आहे. हे चांगलं पुनरागमन करतायत शाहिद पठाण. विजयाचं समीकरण 20 चेंडू 33 धावा. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना कुणीही जिंकू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे हा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट चेंडू आलेला या ठिकाणी. आवाज दिले जात आहेत, इशारे केले जात आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी. षटकारानंतर पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू निर्धाव आलेले आहे. शेवटचा चेंडू असणारे या ठिकाणी शाहिद पठाण यांचा मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा असतील. 19 चेंडू 33 धाव्यांची गरज. चेंडूला उंची आहे. मुन्ना भाई
मुन्ना भाई तुम्ही झेल नाही सोडलाय, तुम्ही सामना सोडला की काय बघूया. सीमारेषा पार जातोय चेंडू, आनंद देणारा चौकार या ठिकाणी शालू एसबीआय संघासाठी. षटकाची समाप्ती 48 धावा धावपळकावर. अठरा चेंडू 29 धावा. संघनायक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शप्पो इनामदार वे बॅक टू द पॅव्हिलियन. 18 चेंडू 29 धाव्यांची गरज. हा रिटायर विकेट बरोबर आहे. या ठिकाणी शप्पो इनामदार यांना डायरेक्ट बाद दिलं जाणार आहे. रिटायर विकेट. 18 चेंडू 29 धाव्यांची गरज. या कठीण समयी संघाचा नायक, संघाचा नेता, संघाचा हुकमी एक्का मेजर संदीप मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मागील षटकामध्ये तो शेवटचा चौकार खऱ्या अर्थानं या ठिकाणी शालू एसबीआय संघाचं आवाहन जिवंत ठेवणारा ठरलेला आहे. 18 चेंडू 29 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये संघनायक गेलेत. गोलंदाजी मार्क मध्ये जर बघितलं तर आघाडीच्या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. नाही 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 गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केलाय बघा ऐन वेळेस. प्रदीप पारवे उर्फ पॅडे, एक जुनं नाव बघा केज क्रिकेट मधील. त्यांच्या अनुभवाचा उपयोग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ हो चेंडू यावेळेस डॉट येणार आहे. पहिला चेंडू डॉट आलेला विजयाचे समीकरण बदलत आहे. 17 चेंडू 29 धाबा. हे निर्णायक षटक आहे बघा. पॅडी सर बघूया. आकुटप्प्याचा चेंडू होता, बॅटीवर पूर्ण आला नाही. बॅटीचा स्पर्श घेतला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 2 धाव्यांचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. बॅकून बॅकअप आला. दुसरा क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आपण बघू शकता फंबल करतोय आणि 2 धावा पळून पूर्ण अर्धशतक फळकावं लागलेलं आहे. 16 चेंडू 27 धाव्यांची गरज. मेजर संदीप चेंडूला उडवलाय. चेंडू निघालाय, गेला 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 मैदानाच्या बाहेर. मेजरने केलाय अटॅक. 6 धावा. छप्पन्न धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. संघनायकानं विजयाच्या आशा पल्लवित केल्या. 15 चेंडू 21 धावा. 15 चेंडू 21 धावा. उजव्या इष्टीच्या बाहेर रामकाळे. चेंडू मागे. फंबल झाली. चला एकच धाव. आता मात्र डायरेक्ट हिट अंगलट आलंय. 2 धावा पळून पूर्ण झालेल्या. क्षेत्ररक्षणामधले या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत आणि कधी कधी चांगलं काम अंगलट येतं बघा. 14 चेंडू 19 धाव्यांची गरज. मेजर ऑन स्ट्राईक. पारवे सर गोलंदाजी मार्कवर. पॅडी प्रदीप पारवे. नाही, फटका फसलेला. झेल होऊ शकतो. झेल झालेला आहे. फलंदाज बाद. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जात आहेत जैरुद्दीन हाफिज साहेब आणि बाहेर यावं लागेल मेजर संदीप यांना.
विकेटचा पतन. दोन बाद 58 जैरुद्दीन हाफिज साहेब मैदानाच्या आतमध्ये. पुनरागमन करताना पॅडिसर. आडव्या हाताने चांगला चेंडू होता. त्या ठिकाणी सिंगल आपण बघू शकता पूर्ण करतील. हाफिज साहेब स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवतील आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. 12 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. थोडा वेळ वाचवा बरं का, यानंतर सुद्धा सामना घ्यायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण बघू शकता 77 धावांचा पाठलाग करीत असताना पडझड झाली. पुन्हा हा संघ सावरला. कधी सामना इकडे कधी तिकडे आणि हेलकावे घेत असताना हा सामना पुढे चाललेला आहे. 9 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. कारण या षटकामध्ये जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र सुकाकुळ यांनी पुन्हा पुनरागमन केलं आणि या ठिकाणी आपण बघू शकता अगदी सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च झालेला आहे. जरुद्दीन हाफिज साहेब मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर त्यांच्यासह आपण त्या ठिकाणी रामहरी चौरे यांना बघतोय. शक्ती द पॉवर आज देखील आपल्याला बघायला मिळालं. लोअर फुलटॉस चेंडू होता. पुरेसा फायदा उचलला नाही क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शाहिद पठाण चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर रिटर्न करताना थोडासा खराब चेंडू मी थ्रो म्हणेल परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. 66 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 8 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. सामना संपलेला नाही बघा. या स्पर्धेमध्ये एक सामना टाय सुद्धा झालेला आहे. या स्पर्धेमध्ये काहीही होऊ शकतं. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका आणि शाहिद पठाण यांच्याकडे पाहत असताना चेंडूना शाहिद भाईला टाटा गेलाय. चौकारानंतर आपण बघू शकता धावफलकावर येत आहेत 70 धावा.
आणि विजयाचं समीकरण 7 चेंडू 7 धावा. 77 धावा करायच्या आहेत आणि 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. बघूया. चला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या दिशेने केलेला फटका सिंगल पूर्ण करतायत. त्यानंतर सामना अजून संपलेला नाही बघा मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. तर गोलंदाज हा महत्वाचा गोलंदाज कोण असणार हे बघावं लागेल. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. चला वेळ वाचवा बघा मेजर. थोडीशी काळजी घ्या. आपल्याला याही नंतर एक सामना घ्यावायचा आहे. सामने महत्वाचे. अर्थात प्रत्येक सामना महत्वाचा आहे सगळ्यांसाठी, आमच्यासाठी सुद्धा. रविवार हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. YCL 2025 रविवारचा मोठा थरार आपण या ठिकाणी आणणार आहोत. अगदी 18 वर्षाखालील सर्व बालगोपालांसाठी सुद्धा लकी ड्रॉ आहे. उद्यापासून नाव नोंदणी चालू होणार आहे. सगळ्या लहान मुलांनी आधार कार्ड आणि आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी आयोजकांकडे द्यायचा आहे आणि त्यानंतर ड्रॉ केला जाईल. दमदार खासदार साहेब बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते त्या लकी ड्रॉचं वितरण केलं जाणार आहे. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. तर गोलंदाजीमध्ये प्रदीप पारवे पॅडी अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. स्ट्राईकवर रामहरी. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. समांतर हात झालेली आहे. रिव्ह्यू आलेला आहे आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडतील. तिसरे पंच काय निर्णय देतात हे सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे. वाईड इज द कॉल. जर चेंडू वाईड आला तर 6 चेंडू 5 धावा आणि जर रिव्ह्यू वेगळा आला तर 5 चेंडू 6 धावा. बघूया तिसरे पंच काय निर्णय देतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. सामना क्रुशियल आहे. इट्स अ वाईड बॉल. तर समीकरण विजयाचं थोडंसं बदलेल. 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. म्हणजे पुन्हा एकदा पहिल्या प्रयत्नात आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू गेलेला आहे. चला आता तर वाईड दिलाय आणि आता रिव्ह्यू सुद्धा शिल्लक नाहीये आणि हा खूप मोठा वाईड आहे. 2 धावा अगदी मोफत मिळाल्या. 6 धावा करायच्या होत्या. आता 4 धावा करायच्या आहे. चेंडू तितकेच शिल्लक आहे 6. यावेळेस देखील आपण बघू शकता चेंडू हलकासा खाली राहिलाय. चेंडू मात्र डॉट आलेला आहे. त्याला त्यांनीच वाईट दिले होते, त्यांनी डॉट मारलेला आहे. थोडासा हिशोब चुकता होतोय. 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. पुढे सावसावले. बॅटीचा स्पर्श. विकेटचा पतन. फलंदाज बाद. पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. सामना संपलेला नाहीये कारण येणाऱ्या काळामध्ये 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज.
4 चेंडू 4 धावा आहेत. प्रदीप पारवे सामना सोडत नाहीये. झुकेगा नाही साला. जबरदस्त सामना आहे. नवीन फलंदाज जात आहेत. कादरी साहेब, मुदब्बिर कादरी. 4 चेंडू 4 धावा. चार चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. सामन्याचे रंगात वाढले. प्रत्येक खेळाडूची या ठिकाणी परीक्षा होते. प्रत्येक खेळाडूचं टॅलेंट या ठिकाणी चेक केलं जात आहे. हे मोठं सत्र आहे आणि क्रिकेटचा थरार तुम्हाला बघायचा आहे तर तुम्हाला केज मध्ये यायचंय आणि सामना क्रमांक 3 बघायचा आहे. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पुन्हा एकदा थोडासा वेळ वाचवा बघा, कारण सामना महत्वाचा आहे. नक्कीच आम्हाला माहिती आहे. चर्चासत्र जास्त चाललेले बघा. आता 2 ज्येष्ठ खेळाडू आहे, विजय सर आणि पॅडी सर यांची चर्चा झाली. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. हा यानंतर देखील सामना आहे. सहकार्याची अपेक्षा आहे. बघूया. 4 चेंडू 4 धावा. चला यावेळेस आपण बघू शकता विकेटचं पतन झालंय बघा. परंतु पॅडी सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा बघा. पहिले 2 चेंडू खराब आलेले परंतु त्यांनी सामना सोडलेला नाहीये. नवीन बॅटर या ठिकाणी आपण बघू शकता फिरोज अन्सारी येत आहेत. मुदब्बिर कादरी मैदानाच्या बाहेर. पॅडी सरांचं अफलातून आणि लाजबाब गोलंदाजी बघा. सामना अजून संपलेला नाही कारण सामन्याची चित्र बदलली, इक्वेशन बदलली. 3 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा. ये टेनिस क्रिकेट है बेडो. थोडासा वेळ वाचवा बघा. थोडासा पॅडी सर थोडं सहकार्य करा. सामन्याचं महत्व आम्हाला माहिती आहे परंतु यानंतर देखील आम्हाला एक सामना घ्यायचा आहे. थोडासा वेळ वाचवा. 3 मध्ये 4. 3 चेंडू 4 धावा. तीन चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. गोलंदाज सज्ज. आडव्या हाताने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कमालीचं क्षेत्ररक्षक बघा शाहिद पठाण आहे. 2 चेंडू 4 धावा. सामना बदललेला है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. पॅडी सर विरुद्ध झैरुद्दीन आपिसाब 2 चेंडू 4 धावा. उजव्या इष्टीच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल झाली 2 धावा निघून गेल्या. 2 धावा या ठिकाणी निघून गेल्या. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. सामना जर टाय झाला तो सुपर ओव्हर. सामना जर टाय झाला तो सुपर ओव्हर. 1 चेंडू 2 धावा. एकदा दोन्ही संघासाठी टाळ्या बघा. अतिशय रोमहर्षक लढत. 1 चेंडू 2 धावा. बघूया. 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे.
झैरुद्दीन हाफिज साहेब यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा पॅडी. हृदयाची ठोके. जीवनात कधीही हार मानायची नाही. जीवनात हार कधी मानायची? ज्यावेळेस आपल्या फोटोवर हार टाकतील लोक, त्यावेळेस हार मानायची. बघूया. एक चेंडू, 2 धाव्यांची गरज. कोण जिंकणार, कोण हारणार, सामना टाय होणार. 1 धाव पूर्ण झाली, 1 धाव पूर्ण झाली. आणि बघा या ठिकाणी हा सामना टाय झालेला आहे. हा सामना टाय झाला. कमालीची गोलंदाजी पॅडी सर. काय गोलंदाजी झाली बघा. चला जरा सुपर ओव्हरची तयारी करूया. चला चला सुपर ओव्हरची तयारी करायची त्या ठिकाणी. चला लवकर. चला चला त्यांची गोलंदाज आणि फलंदाजांची नावे घेऊन या. सामना चालू करा.
तर या ठिकाणी आपण बघू शकता सुपर ओव्हरच्या दिशेने गेलेला हा सामना आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला क्रिकेटचा थरार बघायला मिळणार आहे. सुका कोळी यांच्याकडे चेंडू दिला, जे गोलंदाज असणार आहे. बॅटर जर बघितलंय तर मला वाटतं रामहरी चौरे आणि या ठिकाणी आपण बघू शकता जैरुद्दीन हाफिज साहेब. चला चला लेट्स प्ले. जाऊया. या ठिकाणी सुका कोळी गोलंदाज आहे बघा. दोन मिनिटं थांबा. चला साधा भाऊ या, धन्यवाद. नाही नाही, चला. सुपर थरार. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमारेषा पार चौकाराने आक्रमण केलंय. हल्ला बोल. 4 धावा पहिल्या चेंडू मध्ये आलेल्या आहे. 4 धावा. चित्तथरारक लढत आपण त्या ठिकाणी बघितली. 77 धावांचा पाठलाग करीत असताना हा सामना टाय झाला. हे माग सरका बरं, इकडे बाउंड्रीवरचे सगळे माग सरका. चला. सुका कोळी आयकॉन विरुद्ध आयकॉन. आयकॉन विरुद्ध आयकॉनचं हे युद्ध आपण या ठिकाणी बघू शकता. पहिल्या चेंडूवर आलेला आहे चौकार. 5 चेंडू शिल्लक. यावेळेस हवाई सफर आहे. चौकारानं मन भरलं नाही. दुसऱ्या चेंडूवर येतोय षटकार. दहा धावा या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण झालेले. चेंडू आलेला आहे. चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. बघूया. दहा धावा धावफलकावर आहेत. हेलिकॉप्टर उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करतील. दुसऱ्या धावेला निघालेत. मला वाटतं आपी साहेबांना बाहेर यावं लागेल. नाही, तिसऱ्या पंचाकडे जातोय. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. एक सिंगल मात्र निघालेली आहे. अगदी तिसरे पंच त्या ठिकाणी नक्कीच लक्ष देऊन आहेत. डोळ्यात तेल घालून चाललेला हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर
तिसऱ्या पंचांची घेतल्या गेलेली मदत. तिसरे पंच या ठिकाणी पडताळणी मात्र करतायत. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 10 धावा, तिसऱ्या चेंडूवर पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचे प्रयत्न त्या ठिकाणी झाले. अगदी बारकाईनं बघितलं जातंय. बघूया. नॉट आउट. नॉट आउट. सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघू शकता 2 धावा मिळालेल्या आहे. 12 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. यावेळेस चेंडूला उंची आहे बघा. आणि काय खराब क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणि या ठिकाणी चौकार आलाय. चौकार षटकारांचा पाऊस. अगदी सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 1 डबल. चार चेंडू शिल्लक आहे बघा. माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंचा प्रवास संपला. आणि या ठिकाणी आपण बघू शकता शक्ती द पॉवरफुल फलंदाजी चालू आहे. महत्वाचे 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूंमध्ये सुका कोळी काय करतील हे सुद्धा बघणं तितकंच रंगतदार असणार आहे. हा सामना रोमहर्षक आहे. सुपर ओव्हर चा थरार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याच दिशेमध्ये फटका खेळलाय. यावेळेस दुसऱ्या धावेला जाणार का. धावमध्ये बघा 1 सिंगल मात्र पूर्ण झाले. त्यानंतर नवीन फलंदाज जो आहे मेजर संदीप यांना जावं लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आणि मेजरला स्ट्राईकला सुद्धा जावं लागणार बघा, कारण आता हाफिज साहेब नॉन स्ट्राईक एंडवर असतील. 1 चेंडू शिल्लक आहे. सतरा धावा बनवल्या गेलेल्या आहे. 17 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. मेजर संदीप 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे अटॅक करावं लागणार आहे. तर सुका कोळी यावेळेस आपल्याला डॉट चेंडू दाखवणार का. नाही, दिशा तीच आहे. झेल पकडला यावेळेस. झेल पकडलेला आहे. सहा चेंडू आणि 18 धावा जे विजयाचं समीकरण आहे. 17 धावा झालेल्या आहे. चला चला लाईनअप मध्ये निघा. चला तुम्ही या बाहेर आता. या 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 चला लवकर लाईनअप मध्ये निघा. ते येतील बाहेर.
चला चला हा लवकर चला. चला फलंदाज तयार ठेवायचे. अल कुरेश, राम काळे, विजय राऊत आणि मनोज सावंत हे 3 फलंदाज आहेत त्यांचे. 2 फलंदाज पाठवायचे. तर गोलंदाज शक्ती रामहरी चौरे जे गोलंदाज असतील शालू SBI संघाचे. फलंदाजीला आलेत या ठिकाणी राम आणि मनोज सावंत, म्हणजे डाव्या आणि उजव्या हाताचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. पहिले 6 चेंडू आपण बघितले, अतिशय चांगली फलंदाजी आपण बघितली या ठिकाणी शालू 11 संघाने केलेली आहे. शक्ती द पॉवर या सर्व धावा त्यांनीच बनवलेल्या आहे. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. शालू SBI संघ स्ट्राइक एंडवर मनोज सावंत, नॉन स्ट्राइक एंडवर राम काळे. अठरा धावा विजयी लक्ष, 6 चेंडू आहे. सुपर ओव्हरचा थरार, रोमांचकारी सामना, रोमहर्षक लढत. बघूया. पंच सुपर ओव्हर मध्ये रिव्ह्यू राहतो का? रिव्ह्यू राहतो ना सुपर ओव्हर मध्ये? हा बरं ठीक आहे. तुमचा 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 म्हणजे पंचांचा राहीन फक्त. बघूया. फक्त पंचांचा रिव्ह्यू राहील बर का. पहिला चेंडू मनोज सावंत. वाव, काय सुरुवात केली है. इस बार हमारी बारी है. फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल केलाय मनोज सावंत. आलेला आहे. विजयाचं समीकरण बदलला. मनोज सावंत यांनी इशारा दिलाय, अब हमारी बारी है. बरोबर 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार. चेंडू डॉट आलाय. धावबाची संधी. सिंगल पूर्ण करतील या ठिकाणी बॅटच्या माध्यमामध्ये. चार चेंडू 11 धावेंची गरज. एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी सामन्याचं चित्र बदलू शकतो. दोन्ही संघाचं एक मोठा फटका सामन्याचं रूप बदलू शकतो. 4 चेंडू 11 धावेंची गरज. राम काळे स्ट्राइक वर आहेत. राम विरुद्ध राम. चार चेंडू 11 धावेंची गरज आहे. स्ट्राइक वर संघनायक राम काळे आलेले आहेत. आतापर्यंत मनोज सावंत यांनी त्यांचं काम केलंय. 2 चेंडूंमध्ये 7 धावेंचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलंय. 18 धावा करायच्या आहेत.
4 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे आणि राम विरुद्ध राम आहे. अतिशय सुंदर चेंडू आणि बघा, चला याही वेळेस इकडून तिकडे तिकून इकडे 1 धाव मिळालेली या ठिकाणी. विजयाचे समीकरण बदलली. सिंगल मात्र मिळालेली आहे. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. 3 चेंडू 10 धावा. षटकारानंतर पुनरागमन करताना शक्ती द पॉवर. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाली, आधे इधर आधे उधर तैनात. 3 चेंडू 10 धावा. निर्णायक चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळला. चेंडू सीमारेषा पार. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत आणि दणदणीत चौकार. आज मनोज सावंत यांची चर्चा होणार आहे का रामचौरीची होणार आहे बघा. 2-6. अतिशय सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. सिंगल पूर्ण करतायत. धाव घेणार का, तर मला वाटतं यावेळेस राम काळे स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घेत आहेत. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरच होणार, हे लक्षात ठेवायचं आहे. एक चेंडू 5 धावा. चौकार गेला, सामना टाय. षटकार गेला, खेळ खलास. आणि जर या नंतर चेंडू चांगला पडला, चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. फिरोज अन्सारी चेंडू खाली आहे. फिरोज अन्सारी चेंडू खाली आहे. जबरदस्त हा सामना. अरे आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे. शालू मामा पळत गेले मैदानात. शालू मामा SBI संघ विजयी. शालू SBI CC या ठिकाणी विजयी झालेला आहे. रोमहर्षक चित्त थरारक लढत. बस बस बस, मैदानाचं पावित्र्य ठेवायचंय. ओ, मैदानाचं पावित्र्य ठेवायचंय. धन्यवाद. विजय संघाचं अभिनंदन. चला